नायक नहीं खलनायक हूं मैं या गाण्यावर बेधुंद होऊन नाचणारा संजू बाबा पुन्हा खऱ्या आयुष्यात सुद्धा लोकांसमोर खलनायक म्हणून उभा राहील याची स्वतः संजू बाबांना पण कल्पना केली नसेल। पण मुंबई बॉम्ब हल्ल्यात जी शस्त्र वापरण्यात आली होती त्या शस्त्राची अबू सालेम आणि रियाज सिद्दीकी यांच्याकडून डिलिव्हरी घेण्याचा आरोप संजय दत्तवर झाला आणि त्याचं अख्खं सगळं आयुष्यच बदलून गेलं। त्यानंतर भलेही त्यानं शिक्षा भोगली असली आणि राजकुमार हिरानी यांनी त्याचा बायोपिक बनवून त्याची इमेज सुधारण्याचा प्रयत्न केला असला तरी आज संजय दत्त अनेकांना मुंबई बॉम्ब हल्ल्यातील एक आरोपीच वाटतो। असो, पण त्या प्रकरणी जेव्हा संजू बाबा अटकेत होता तेव्हा एरवडा जेलमध्ये त्याने कसे दिवस काढले, जेलमध्ये त्याला स्पेशल ट्रीटमेंट दिली गेली का इतर सामान्य कैद्यांसारखीच त्याला वागणूक देण्यात आली आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यानं पुढे त्याचं करिअर कसं सावरलं याबद्दलची आजची ही स्टोरी। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। सुरुवातीला आपण संजय दत्त जेलमध्ये कसा पोहोचला त्याची थोडक्यात माहिती घेऊ। साल 1993 दाऊदनं पाकिस्तानी संघटनांसोबत मिळून काही शस्त्रे मुंबईत पोहोचवली। अबू सालेम आणि रियाज सिद्दीकी यांच्यावर त्या शस्त्रांना ठरलेल्या ठिकाणी पोहोचवण्याची जिम्मेदारी देण्यात आली होती। पुढे 12 मार्च 1993 रोजी त्याच शस्त्राचा वापर करून मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब हल्ले केले गेले आणि त्याच्या तपासात संजय दत्तचं नाव समोर आलं। कारण अबू सालेम आणि रियाज सिद्दीकीकडून त्या हत्यारांची डिलिव्हरी घेणे, घरात ठेवणे आणि पुन्हा ते गायब करणे असे संजय दत्तवर आरोप ठेवण्यात आले होते। त्यानंतर त्या केसमधील सर्व गुन्हेगारांवर टाडा अंतर्गत गुन्हे दाखल केले गेले आणि टाडा न्यायालयात असं उघड झालं की संजय दत्तच्या घरात लपवलेली हत्यारं मुंबई बॉम्ब हल्ल्यात वापरण्यात आली होती। पण संजय दत्तनं त्याबद्दलचं स्पष्टीकरण देताना मी ती हत्यारं माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मागवली होती असं सांगितलं होतं। तो म्हणाला त्यावेळी माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या आणि म्हणून मी चिंतेत होतो। त्यानंतर काही लोकांच्या ऐकण्यात येऊन मी ते पाऊल उचललं। हा तो काळ होता जेव्हा संजय दत्त ठाणेदार, सडक, साजन आणि खलनायक सारख्या सिनेमात काम करून सुपरस्टारपदी विराजमान झाला होता। जेव्हा 1993 साली पहिल्यांदा संजय दत्तला जेल झाली तेव्हा त्याच्या खलनायक सिनेमाचे शोज अचानक वाढले आणि तो सिनेमा सुपरहिट ठरला असं खुद्द एकदा दिग्दर्शक सुभाष घई म्हणाले होते। दरम्यान 1995 साली सुप्रीम कोर्टानं त्याला बेल दिली, पण 2 महिन्यानं त्याला पुन्हा अटक करण्यात आली। त्यावेळी संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी बाळासाहेब ठाकरेंकडे मदत मागितली होती। तो किस्साही एकदा संजय दत्तनं मुलाखतीदरम्यान सांगितला होता की कसं त्याला बाळासाहेब संजय म्हणून हाक मारायचे आणि जेलमध्ये असताना त्यांनी कसा विश्वास दिला की काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे वगैरे। खूप प्रयत्न केल्यानंतर 1997 साली पुन्हा संजय दत्तला जामीन मिळाला। पुढे 2006 साली संजय दत्तच्या केसची सुनावणी पार पडणार होती। त्या काळात तो दुश्मन, वास्तव, काटे, मुन्नाभाई MBBS आणि परिणिता अशा अनेक सिनेमांमधून लोकांच्या भेटीला आला। पण 31 जुलै 2007 रोजी टाडा कोर्टानं संजय दत्तला 6 वर्षाची शिक्षा सुनावली। त्यावेळीही संजय दत्त मी माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हत्यारे बाळगली असं सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण कोर्टानं त्याचं म्हणणं ऐकलं नाही। त्यानंतर त्यानं सुप्रीम कोर्टात त्यासंबंधी अपील केली। पण दरम्यानच्या काळात सातत्यानं संजय दत्तचं जेलमध्ये येणं जाणं सुरूच राहिलं। पण 2013 साली सुप्रीम कोर्टानं टाडा कोर्टाच्या निर्णयाला संमती दर्शवली आणि संजय दत्तला 5 वर्षाची शिक्षा सुनावली। त्यावेळी कोर्टानं संजय दत्तला 4 आठवड्याच्या आत आत्मसमर्पण करण्यासाठी सांगितलं होतं। पुढे संजय दत्तनं आत्मसमर्पण केलं आणि असं स्टेटमेंट दिलं की जो भी सजा मिली है मैं उसे भुगतने को तैयार हूँ। मैं कोई राजनेता नहीं हूँ लेकिन एक राजनीतिक परिवार से हूँ, शायद इसीलिए निशाने पर हूँ। पुढे संजय दत्त वेगवेगळ्या कारणांसाठी वादात राहिला। 2014 साली तो एकदा त्याची बायको मान्यता दत्तच्या आजारपणासाठी पॅरोलवर बाहेर आला होता। दरम्यानच्या काळात त्याने 3 वेळा पॅरोलवरची सुट्टी वाढवली होती। तेव्हा त्याला मिळत असलेली ही विशेष सूट नंतर वादात सापडली होती। त्याचा वाद इतका वाढला की महाराष्ट्र सरकारला पॅरोलचे नियम बदलण्यासाठी विधान भवनात प्रस्ताव मांडावा लागला। दरम्यान संजय दत्त जेव्हा आधी ठाण्याच्या जेलमध्ये होता त्यावेळेचा एक किस्सा संजय दत्तने सांगितला होता। तो म्हणाला, तुम्ही माझे फोटो पाहिले असतील, जेव्हा मी पहिल्यांदा ठाणे तुरुंगात गेलो होतो तेव्हा अण्णा म्हणजे सुनील शेट्टी, अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान, सलमान खान, गोविंदा सगळे तिथं आले होते। शिक्षा भोगण्यासाठी मला कोणतीही सवलत मिळाली नव्हती। मला स्वतःला तयार करायचं होतं की हो, मला आता जेलमध्ये जावंच लागेल, मला त्याचा सामना करावाच लागेल। पुढे 6 वर्ष मी त्याचा सामना केला आणि त्यातून बरंच काही शिकलो। पुढे संजय दत्तची रवानगी पुण्याच्या येरवडा सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली।
तिथं मात्र संजय दत्तला शिक्षा म्हणजे नेमकं काय असतं त्याची प्रचिती आली. कारण संजय दत्तच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला त्याला सारखं वाटायचं की काहीतरी घडेल आणि आपण बाहेर जाऊ, आपल्याला जास्त काळ जेलमध्ये राहावं लागणार नाही. त्याची ती आस त्याच्या चेहऱ्यावर दिसायची. त्याची ती अवस्था पाहून एकदा जेलमधल्या दिलीप हवालदारांनी त्याला एक मोलाचा सल्ला दिला की तू आशा करणं सोडून दे. तू जेव्हा आशा बाळगणं बंद करशील तेव्हाच तुझे कारागृहातील दिवस लवकर संपतील. तेव्हापासून मी आशादायी राहणं सोडून दिलं आणि होप फ्री जगायला शिकलो. त्या सल्ल्याचा त्याला जेलमध्ये खूप फायदा झाला असं तो सांगतो. दरम्यान जेलमध्ये संजय दत्तची काही कैद्यांसोबत मैत्रीसुद्धा झाली होती. त्यांच्यासोबत तो न्यूजपेपर बॅग्स तयार करायचा. त्यावेळी त्याला एका बॅगचे 20 पैसे मिळायचे. एका दिवसात संजय दत्त 50 ते 100 बॅग्स तयार करायचा. तशा बॅग बनवून त्यानं टोटल 500 रुपयांची कमाईसुद्धा केली होती. आणि ते 500 रुपये त्याला 500 कोटी रुपयांनी एवढे वाटत होते असंही संजय दत्तने एकदा सांगितलं होतं. दरम्यान जेलमध्येच संजय दत्त पहिल्यांदा स्वयंपाक बनवायला शिकला. तो कैद्यांना जेवण बनवण्यात मदत करायचा. दरम्यानच्या काळात संजय दत्तनं त्याचं वजन 16 किलोंनी घटवलं आणि खूप व्यायाम केला. अगदी 6 पॅक बॉडी बनवली. रनिंग, बॉक्सिंग, डिप्स सगळ्या प्रकारचा व्यायाम केला. त्याच काळात त्याचा धर्मग्रंथांकडे ओढा वाढला. त्यानं गणेश पुराण, शिवपुराण, गरुड पुराण, विष्णू पुराण, रामायण, भगवद्गीता असे बऱ्यापैकी धर्मग्रंथ वाचून काढले. तो देवाची पूजाही करायला लागला होता. त्यानं सांगितलं त्याआधी मी कधीच घरात पूजापाठ करत नव्हतो. दरम्यान सामान्य कैद्याप्रमाणेच त्याला जेलमध्ये वागणूक मिळायची आणि नंतरच्या काळात संजय दत्तनं ती परिस्थिती ॲक्सेप्ट केली होती. काही रिपोर्ट्सनुसार तुरुंगात सकाळी 5 वाजता उठल्यानंतर संजय दत्तला दूध आणि केळे खाण्यासाठी दिले जायचे. त्यानंतर रात्री 8:30 वाजता नाश्ता दिला जायचा, ज्यात कधी पोहे तर कधी उपमा असायचा. संजय दत्तला त्याच्या स्वतःच्या बॅरेकमध्ये कागदी पिशव्या बनवण्याचं काम शिकवलं गेलं होतं. सुरुवातीला पिशव्या बनवण्यासाठी संजय दत्त खूप वेळ घ्यायचा, पण नंतर त्या कामात संजूबाबांचा हात बसला. मध्यंतरी कधीतरी संजय दत्तला घरची आठवण यायची आणि तो तुरुंगात सारखा आजारी पडायचा. तुरुंगात असताना त्याला कुटुंबाची खरी किंमत कळली असल्याचं तो मान्य करतो. जेलमध्ये संजय दत्तला बीपीच्या समस्येला सामोरं जावं लागलं होतं. जेव्हा संजय दत्त धार्मिक पुस्तके वाचू लागला आणि त्याच्या खोलीत योगा करू लागला तेव्हा त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. जेलमध्ये रामायण, हनुमान चालीसा आणि गीता वाचण्यास सुरुवात केल्यानंतर त्याला जीवनाचं खरं मूल्य कळल्याचंही संजय दत्तने एका मुलाखतीत म्हटलं होतं. दरम्यान त्याचा जेलमधला सर्वात भारी काळ म्हणजे त्यानं रेडिओ जॉकी म्हणून जेलमधल्या 30 ते 40 हजार कैद्यांचं केलेलं मनोरंजन होय. त्यावेळी येरवडा जेल प्रशासनानं कैद्यांसाठी जेलमध्येच एक रेडिओ स्टेशन सुरू केलं होतं. संजय दत्त RJ म्हणून त्याचं काम पाहायचा. तेव्हा त्यानं मराठी भाषा शिकून घेतली होती. तो हिंदीत बोलता बोलता मराठीतूनही संवाद साधायचा. त्या कार्यक्रमामुळे जेलमध्ये त्याची छबी बदलण्यास मदत झाली. त्याची चांगली वर्तणूक त्याच्या पथ्यावर पडली आणि त्याच्या शिक्षेचे दिवस कमी झाले. म्हणजे कारागृहाच्या नियमानुसार प्रत्येक कैद्याला त्याच्या चांगल्या वर्तनासाठी प्रत्येक महिन्यात 7 दिवस माफ केले जातात. सन 2016 मध्ये संजय दत्त जेव्हा शिक्षा पूर्ण करून तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्यानं अर्धकुशल कामगार म्हणून 38,000 रुपये कमावले होते असं सांगितलं जातं. मात्र संजयनं त्याच्या कमाईचा बराचसा भाग तुरुंगाच्या कॅन्टीनमध्येच इतर कैद्यांसाठी खर्च केला होता. सुटकेच्या दिवशी जेल प्रशासनाकडे संजय दत्तच्या वेतनातले 440 रुपये थकीत होते. संजय दत्तने सुटका झाल्यानंतर ते मिळालेले पैसे पत्नी मान्यता दत्तच्या हातात ठेवले होते. पुढे 2016 साली त्याला कायमचं मुक्त करण्यात आलं. त्याच्यावर टाडा अंतर्गत जे आरोप केले गेले होते ते सिद्ध होऊ शकले नाहीत. दरम्यान जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय दत्तनं काही सुपरहिट सिनेमात काम केलं. पुढे त्याला फुफ्फुसाच्या कॅन्सरचं निदान झालं, पण त्या कॅन्सरवरही मात करून गाड्यानं पुन्हा सिनेमात दमदार एंट्री केली. पण यावेळेस तो हिरो नाही तर त्याची रिअल लाईफ खलनायकी इमेज घेऊन पडद्यावर उतरला. त्यानं वाढत्या वयाचा विचार करता कॅरेक्टर रोलला प्राधान्य दिलं. मग बॉलिवूडसह अगदी साऊथ इंडस्ट्रीतल्या कन्नड, तेलुगू, तामिळ इंडस्ट्रीच्या हाय बजेट सिनेमात तो विलन म्हणून झळकू लागला. ते सुद्धा इतका खतरनाक विलन की लोकांना हिरोपेक्षा संजूबाबाच्या ॲक्टिंगची जास्त बुरळ पडू लागली. बाकी त्यानं साकारलेल्या वास्तवमधला रघु, अग्निपथच्या रिमेकमधला कांचा आणि KGF मधला अधिरा या खलनायकी कॅरेक्टरनं संजूबाबाला त्याच्या फॅन्सच्या मनात पुन्हा एकदा नेऊन बसवलं. सध्या त्याच्याकडे ढिगाणं सिनेमा आहेत आणि ते सुद्धा शेकडो कोटी बजेट्सचे. जेल आणि कॅन्सरसारख्या अवघड प्रसंगाला तोंड देऊन पुन्हा एकदा यशाच्या छाताडावर बसून खिदळणारा एखादाच खलनायक असतो, तो म्हणजे संजूबाबा. असो, तुम्हाला संजूबाबाबद्दल काय मतं व्यक्त करायची असल्यास आपला कमेंट बॉक्स सर्वांसाठी खुला आहे. जाऊन 2-4 तरी कमेंटी हाणाच. तसंच हा व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.